नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया। 23 मे 2024ला गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आली आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आणि त्याचबरोबर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल। त्याचप्रमाणे 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल। प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमेची तिथी येते। मराठी महिन्यानुसार प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व देखील असते। धार्मिकतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने फायदा होतो। वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते। या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात। असं म्हटलं जातं की या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि गौतम बुद्धांचा जन्म हा भगवान श्रीहरी विष्णू यांचा 9वा अवतार मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते, म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर येत असते आणि या दिवशी हिची पूजा करणाऱ्यांना धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असतं आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेबरोबर काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा हा उपाय बघणार आहोत। या दिवशी आपल्याला तुळशी मातेला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होईल। माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करेल आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे संपून जाईल। असा हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। या व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय बघणार आहोत। हे उपाय आपल्याला एक उपाय सकाळी करायचा आहे आणि एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं आणि यामुळेच आपल्याला या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांचा 9वा अवतार म्हणजेच बुद्धाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे। आपण हा उपाय आपल्या घरात लक्ष्मी अखंड नांदावी, लक्ष्मीने अखंड वास करावा, पैशाची आवक वाढावी किंवा पैसा आपल्याकडे आकर्षित व्हावा यासाठी करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या घराची प्रगती होईल आणि आपल्या घरात असलेली दरिद्री हे निघून जाईल। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे। यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर का भगवान श्रीहरी विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, काळे तीळ टाकायचे, थोडासा गूळ टाकायचा आणि हे भांडं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे। जर का श्रीहरी भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर बघा आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते। तुम्ही या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर हे भांडं संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे। यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर हे भांडं ठेवून झाल्यानंतर आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे। तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाणी स्वच्छ घ्या। जे पाणी आपण देवपूजेला वापरतो, प्यायला वापरतो ते स्वच्छ आणि शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडासा तुम्हाला गुळाचा खडा टाकायचा आहे। तुम्हाला केशरच्या जर का काड्या असतील तर त्या थोड्या तुम्ही टाका आणि 2 लवंगा टाका आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। यानंतर हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे। यामध्ये थोडंसं तूप घालून तुम्हाला हे एक स्वस्तिक तुम्हाला तुळशीसमोर काढायचं आहे। तुम्हाला या तुळशीसमोर किंवा तुळशी वृंदावन वर तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। तुम्ही या स्वस्तिकला हळदी कुंकू वाहा, अगरबत्ती ओवाळून घ्या, तुळशी मातेला अगरबत्ती ओवाळून घ्या, तुळशी मातेसमोर एक अगरबत्ती लावा, शक्य झाल्यास तुपाचा दिवा लावा। त्यानंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकतात। यानंतर दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे।
6:30 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे। या उपायासाठी तुम्हाला 5 दिवे घ्यायचे आहे। तुम्ही कणकेचे दिवे घेऊ शकतात। यामध्ये तुम्हाला मीठ न घालता थोडीशी हळद घालून तुम्हाला हे दिवे बनवायचे आहे। कणकेचे दिवे बनवायचे नसतील तर तुम्ही 5 पंत्या घेतल्या तरी चालेल। असं म्हणतात की कणकेचे दिवे जर का आपण घेतले कुठल्याही पूजेसाठी उपायासाठी कणकेचा दिवा घेतला तर यामुळे देव देवता हे लवकर प्रसन्न होतात। म्हणून शक्य झाल्यास कणकेचे दिवे तुम्ही बनवून घेऊ शकतात। तुम्हाला एका ताटलीमध्ये तुम्हाला हे 5 दिवे घ्यायचे आहे। यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल वापरायचं आहे। जोड वात तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे। यानंतर एक लवंग आणि एक हिरवी विलायची तुम्हाला यामध्ये टाकायची आहे। आता यानंतर हे 5ही दिवे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे। या दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला वाहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या 5 दिव्यांच्या ताटाने तुमच्या देवघरात असलेला भगवान श्री हरी विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असेल आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्हाला यांवरून हे ताट ओवाळून घ्यायचं आहे। यातील 2 दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे। त्यानंतर त्यातला एक दिवा तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। दिवे ठेवताना दिव्याखाली तुम्हाला थोडंसं तांदळाचं आसन किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे। देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तो वेगळा आणि हा दिवा तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे। यानंतर जो 5वा दिवा आहे तो तुम्हाला त्याच ताटामध्ये ठेवून तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि ह्या दिव्याचं तोंड तुम्हाला हे उत्तर दिशेलाच करायचं आहे। त्यानंतर तुळशीसमोर तो तुम्ही दिवा लावणार आहात त्या दिव्याचं देखील तोंड तुम्हाला हे उत्तर दिशेला करायचं आहे। बघा या दिवशी जर का तुम्ही या पद्धतीने 5 दिवे लावलेत यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। बघा दिवे लावल्यानंतर आपण जेव्हा तुळशीसमोर दिवा लावणार आहोत त्यावेळेस आपल्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर देवघरात दिवा ठेवल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला, श्रीहरी भगवान विष्णू यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा, घरात सुख समृद्धी धनसंपत्ती याची कधीही कमतरता पडू नये अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्याकडे करायची आहे। त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही जर का कणकेचे दिवे बनवले असतील तर तुम्हाला यातील लवंग आणि वेलची तुम्हाला काढून घ्यायची आहे। ती तुम्हाला निर्मल्यात एखाद्या झाडाखाली टाकायची आहे आणि जी कणिक आहे ही कणिक तुम्हाला एकत्र करून घ्यायची आहे। शक्य झाल्यास ही कणिक तुम्ही गायला खायला घालू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकतात जेणेकरून तिथे मुंग्या कीटक हा गोळा खाऊन जातील। तर या पद्धतीने तुम्हाला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे 2 उपाय आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे आहे। बघा जर का हे उपाय आपण प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला केले तर बघा यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।